नाही चावी नाही नाही कुठं आहे चावी उगीच काय पण पुसा गाडी पुसणे का गाडी सण झालं. चला आता चावी कुठं आहे सापडलं का कुठं आहे हा कुठं आहे चावी कुठं आहे कुठं पण ठेवायचं कुठं पण जायचं नंतर आम्हाला विचारायचं हो का. सण झालं आता रिक्षा पुसत चालू जायचं आता सोलापूरला आहे का नाही. तर मित्रांनो काय झालंय माहितीये का तुम्हाला काय केले तर काल मायातला गेले तर गावाकडे तिकडं सासरवाडीला माझ्या म्हणजे त्यांच्या गावाला आणि तिथून येऊन इथं माझ्या माहेरमध्ये आंघोळ वगैरे केलं तर केल्याच्या नंतर रिक्षाचं चावी कुठं ठेवले त्यांनाच आठवण नाही आणि मला आज विचारत आहेत कालचं आज आठवण झालं आहे म्हणजे आम्हाला जायचं आहे आज सोलापूरला संपलं सण वगैरे तर जायचं आता सोलापूर कड्याला आता तिकडं सोलापूरचं सण एन्जॉय करायचं. तर आत्ता मला रिक्षाचं चावी विचारत आहेत तू काढून ठेवली म्हणत आहेत तर मीच काढून ठेवले पण नाही म्हणत आता 1 तासभर त्यांना पिडायचं आहे. तर आता सध्याला तर त्यांनी रिक्षा पुसत आहेत स्वच्छ करत आहेत ते सगळं धूळ वगैरे पडलंय ना रिक्षावरती 3-4 दिवस झालं रिक्षा चालवलं नाही कुठं आहे तिथंच थांबलंय ते म्हणून स्वच्छ करत आहेत रिक्षाला पुसत आहेत. तर थोडा पिडू तुम्हाला ह्याच्या आधी बघायला भेटतंय बरं का ते रिक्षा वगैरे पुसायचं विचारायचं तर बघू पुढं येऊन काय करतात तर मला दाखवत त्यांनी कसं रागायला येते तर कसं राग करायला तितकं आठवण नाही त्यांना कुठं पडलाय रिक्षाचं चावी काल मी काढून ठेवले हो काल बघू काय करतात तर किती रागायला येतात बघू आज थोडं रागायला आलो त्याला चिडवू आज बाहेर आहेत आता येतात आतमध्ये विचारत काय कसं बसेल उठले माझ्याकडे हाय देऊ चावी देऊ का चावी हा काल कुठं ठेवलं होतं तुम्ही चावी हा चावी द्या का नाही माझ्याकडं तुम्ही कुठं ठेवलं काल मला काय माहिती म्हटलं तर तुम्हाला कळत नाही तुम्ही ठेवलेलं कुठं काय उत्कर्ष अरे तरी बेडरूम तुम्ही काल कुठं ठेवलं होतं चावी गडबड मध्ये तुम्हाला समजत नाही रिक्षात चावी चांगली ठेवावं कुठं तर नंतर हरवलं तर भेटत नाही काय नाही म्हणून हा आमची जान बघा हा चावी द्या का गाडी चालू करू नाही माझ्याकडे चावी म्हणल्यावर समजत नाही गाडी चालू होते ते नंतर मी काय करू मग तुम्हाला कळावं ठेवावं बाबा चांगलं नीट म्हणून नाही माझ्याकडे नाही तर नाही कुठून देऊ तुम्हाला मी हा त्यांना जायचं होतं बाथरूमला म्हणून त्यांनी रिक्षाची चावी हुडकत होते बरं का म्हणून मी पण थोडं त्यांना रागाला म्हटलं पिडलं थोडं
कुठं आपण वस्तू ठेवतो ना चांगलं ठेवा, आपल्याला गरजेचं असतो ना कोणत्याही वस्तू, तर चांगलं नीट जपून ठेवा माणसानं. तर त्याने काल कुठं टाकले होते काय माहिती, माझ्या पप्पानं आणून दिलं आहे चावी कशाचं आहे बघ म्हणून, आणि मी काढून ठेवलं थोडा वेळला. त्याला जायचं होतं बाथरूमला, टॉयलेट, म्हणून मी पण थोडं त्याला पिडलं बरं का. एवढा राग आला. आता गेलं तर कधी येते ते तर जायचं आम्हाला पण आज सोलापूरला. लय लय भयानक बाबा. म्हणून तर पिडला. कोणत्या टायमिंगला कुठं काय काय करायचं, कुठं काय पिडायचं तेव्हाच पिडायचं बरं का. लय म्हणजे लय रागाला आलं. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते बरं का. तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला.